गुड मॉर्निंग मुलांनो. चला पटापट उंचीप्रमाणे लाईन्स करून उभे राहा. प्रत्येकामध्ये एका हाताचे अंतर असायला हवे. उंचीला लहान असलेले विद्यार्थी समोर अशा प्रकारे उभे राहा. वा, छान. चला तर मग सुरू करूया आजच्या परिपाठास. आजची प्रतिज्ञा मराठीमध्ये होईल. एक साथ सावधान, विश्राम, सावधान. एक साथ ऊंचे स्वर में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. कृतीमध्ये निश्चितता, दृढता आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आपण प्रतिज्ञा म्हणत असतो. तर मग एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे. तैयार हो. एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे. शुरू कर. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या प्रांतांचा मला अभिमान आहे. त्या प्रांतांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामोले आहे. जय हिंद. आपली लोकशाही, आपले हक्क व कर्तव्य, समाजातील समानता, सहकार्य व सामाजिक न्यायाची जागरूकता यांचे महत्त्व आपणास भारतीय संविधानातून मिळत असते. अजून एक मुलांनो, लोकशाहीत सर्वात बलवान व शक्तिशाली कोण असेल तर ते आपले संविधान आहे. चला तर मग सर्वजण सुरात सूर मिसळून भारतीय संविधान म्हणूया. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आपल्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा अर्पण करत आहोत, सदा अर्पण करत आहोत, सदा अर्पण करत आहोत. जगाचं सर्वश्रेष्ठ प्रेम हे मातृभूमीचे आहे. आपल्या मनात सदैव देशभक्तीची ज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे. अशा या भारत मातेला वंदन करून स्फूर्तीने व आत्मविश्वासाने देशभक्ती गीत म्हणूया. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हिमालय माझा हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता, अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता. या मरण जावया स्फुरण आपुले पाहू पाहू द्या रे. आदेश माझा, आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. बंद करा उत्पात थांबवा आपुला घात, हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात. सामर्थ्य जनावो व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे. आदेश माझा, आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती. पर्याभंग सुद्या सदैव आपुली माणुसकीची नाती, पर्याभंग सुद्या सदैव आपुली माणुसकीची नाती. ज्या सर्व दूर ललकारी पुकारे एक तुतारी, ज्या सर्व दूर ललकारी पुकारे एक तुतारी. संदेश शेष जे द्वेष मनातील वाहून
बैठेंगे बैठ जाओ. सर्वजण प्रार्थना मुद्रेमध्ये बसा. दोन्ही तळहात एकमेकांना चिटकून हात छातीसमोर ठेवा. डोळे बंद करून पूर्ण भावनेने प्रार्थना सुरात सूर मिसळून म्हणा. नमस्कार मित्रांनो, ड्रीम मराठी मोटिवेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ नाही अलर्ट मेसेज आहे तुम्हाला. आता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे की असंच टाकून द्यायचं हे तुम्ही ठरवायचे.
कारण प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या आयुष्यात खूप यश पाहिजे, गाड्या पाहिजेत, बंगला पाहिजेत, पण छोट्या छोट्या संध्या तुम्ही सोडतात आणि हे तुम्हाला समजत पण नाही. जेव्हा हरणाचे पिल्लू जन्माला येते ना, तेव्हा त्याची आई त्याला इतक्या लाता मारतं की ते डायरेक्ट उठून उभं राहतं, कारण लात मारण्याचा उद्देश खूप मोठा आहे. अशा छोट्या छोट्या संधी जर तुम्ही सोडल्या तर कधीच यश मिळणार नाही. म्हणून आज पुन्हा ही एक कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि बघा, कदाचित आयुष्यात खूप मोठा बदल घडून येईल. मित्रांनो, एका गावात धरणफुटीमुळे महापूर येणार असतो. गाव प्रमुख गावातील प्रत्येक व्यक्तीला गावाशेजारच्या डोंगरावर जाण्यास सांगतात आणि प्रत्येक व्यक्ती त्याचा ऐकतो आणि जातात सगळे डोंगरावरती. शेवटी गाव प्रमुखाच्या व त्याच्या काही साथीदारांना लक्षात येते की सर्व लोक डोंगरावर गेलेत, पण फक्त मंदिराचा पुजारी मंदिरात आहे. गाव प्रमुख लगेच एका साथीदाराला मंदिरात जाऊन पुजाऱ्याला आणायला पाठवतो. तो पुजाऱ्याला सांगतो की महाराज, आता गुडघ्यापर्यंत पाणी वाढलंय, आता तुम्हाला मंदिर सोडावं लागेल, चला माझ्याबरोबर. गाव प्रमुख आणि काही मोजके लोक वेशीवर आपली वाट पाहत आहेत. त्यावर तो पुजारी म्हणतो की मी देवाची निरपेक्ष सेवा केलेली आहे, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, मला माझा देव वाचवेल, असं बोलून त्या व्यक्तीला तो तेथून हाकलून लावतो. हा सर्व प्रकार तो व्यक्ती गाव प्रमुखाला सांगतो. गाव प्रमुख दुसऱ्या साथीदाराला मंदिरात पाठवतो. दुसऱ्या साथीदारही हात जोडून पुजाऱ्याची विनवणी करतो, महाराज पाणी कमरेच्या वर वाढलंय, आता वेळ कमी आहे, चला इथून. तेव्हा तो पुजारी त्याचा हट्टीपणा सोडत नाही आणि त्यालाही हाकलून लावतो तेथून. तेव्हा गाव प्रमुख निर्णय घेतो की आपण 2-3 साथीदार घेऊन स्वतः जावं. तेव्हा तो गाव प्रमुख त्या पुजाऱ्याला वाचवण्यासाठी जातो आणि तेथे त्या पुजाऱ्याचे पाय धरतो. तरी तो पुजारी ऐकायला तयार नव्हता आणि त्यालाही तेथून हाकलून लावतो. शेवटी नाविलाजाने त्या गाव प्रमुखाला तेथून जावं लागतं आणि सगळे डोंगरावर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की पाणी वाढल्यामुळे पुजाऱ्याचा मृत्यू झालाय. तेव्हा पुजारी मेल्यानंतर वरती आकाशात म्हणजे स्वर्गाच्या आणि नरकाच्या दरवाजात जाऊन पोचतो. तेव्हा तो देवाला जाब विचारतो की देवा, मी तुझी एवढी सेवा केली, कुठलीच अपेक्षा ठेवली नाही, तरी तू मला वाचवायला नाही आलास, का नाही आलास? तेव्हा त्याला देव बोलतो, अरे बाबा, यात माझी काही चूक नाहीये, मी खूप वेळा तुला वाचवायला आलो होतो. शेवटी तुझ्या गावाचा गाव प्रमुख होऊन मी तुला वाचवायला आलो, पण तुझा हट्टीपणा तुला नडला, तू मला ओळखलं नाहीस आणि तू बुडून मेलास. हे तुझ्या कर्माचेच फळ आहे, असे बोलून देवानं त्या पुजाऱ्याला नरकात पाठवलं. तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती बघताच कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सूचना देणारा प्रत्येक जिवंत माणूस हा देवच आहे. शासनाच्या निर्णयांचे पालन करा आणि ना अशा छोट्या मोठ्या संध्या आयुष्यात खूप येतात, बस त्यावेळी त्या लक्षात घ्या आणि पुढे जा. बाकी निर्णय तुमचा आहे. बघा, अजून वेळ गेलेली नाहीये, कारण तुम्ही अजून जिंकलेले नाहीयेत. आणि हा व्हिडिओ नाही, अलर्ट मेसेज आहे तुम्हाला. परिपाठाची सांगता पसायदान आणि मौन घेऊन करूया. पसायदानासाठी डोळे बंद करा. आपल्या हाताची तर्जनी व अंगठा एकमेकांना स्पर्श करतील असे ठेवा. मनगट गुडघ्यावर ताठ ठेवा आणि पूर्ण स्वच्छ भावनेने पसायदान म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो तेला हो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी,
भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती शांती शांती. हळूवार दोन्ही हात एकमेकावर घासा व डोळ्याला लावा. आता हळूहळू डोळे उघडा. पहा मुलांनो, छान वाटत आहे ना? दिवसाची सुरुवात अशी करावी. आता गोंधळ न करता उभे राहा व लाईन्स मध्ये आपापल्या वर्गात जाऊन नेमलेल्या